मित्रांनो, सर्व दापोलीतील पर्यटक व्यावसायिक आणि आता इथे जमलेले आपल्याला जो रूट दिले त्या निमित्ताने आज 5 जून पर्यावरण दिन आणि ह्या पर्यावरण दिनाचं औचित्य साधून पाऊस डोक्यावर असल्या कारणाने जरा 2 दिवसच आपण ॲक्टिव्हिटी घेतोय आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेला प्लॅस्टिक मुक्त दापोली करायची आपल्याला आणि त्याच्यासाठी पंचायत समितीने प्लॅस्टिक मुक्त दापोली अभियान राबवलेलं आहे आणि ह्या प्लॅस्टिक मुक्त अभियानच्या निमित्ताने संपूर्ण दापोली तालुक्यात जिथे 5 किलोमीटरचा परिसर म्हणजे दापोली शहरालगतचा 5 किलोमीटरचा परिसर त्या रस्त्याच्या दुतर्फा प्लॅस्टिक संकलन करणार आहे. हे करत असताना प्लॅस्टिक पिशव्या आणि प्लॅस्टिक बॉटल फक्त याचं विलीनीकरण आपल्याला करायचं आहे. प्लॅस्टिक पिशव्या एका पिशवीत टाकायचं आहे आणि प्लॅस्टिक बॉटल्स वेगळ्या पिशवीत टाकायचं आहे. बाकी कुठेही म्हणजे बाकीचा कचरा आपल्याला काय म्हणजे गवत वगैरे काय ते काय साफ करत बसायचं नाही आहे. फक्त दिसणारं नजरेला दिसणारं उठावतात ते प्लॅस्टिक आहे ते फक्त प्लॅस्टिक आपल्याला उचलायचं आहे आणि हा अभियान खूप चांगल्या पद्धतीने पंचायत समिती राबवल्या. या अभियानाला पंचायत समितीला आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया आणि हा सातत्यपूर्ण कार्यक्रम करूया या ठिकाणी आवाहन करतो. आणि आपण सर्वांनी आज जवळजवळ आपले 50 लोक आहोत तर 50 लोकांनी एक हे घेऊया, सगळे एका ठिकाणी जमूया नको, 10-10 लोकांचा ग्रुप करूया आणि हा इथून सामाली हॉटेलपर्यंत किंवा त्याच्या पुढचं जर असेल गाणेकरी मंदिरपर्यंत परिसर आपण स्वच्छ करूया. आपणच आपल्यात थोडंसं हे करूया, कोणतरी लीड करा 10 जणांचा आणि 10 जणांच्या एक 10 ग्रुप करूया आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने स्वतःला विभागून घेऊया म्हणजे ते योग्य होईल. आपण कोणाला सांगूया 10 जण हा अमोशे 1 किलोमीटर 10 लोक 1 किलोमीटर किंवा तो आता इथून लालकट्ट्याच्या इथून हे आपलं गोडावणीचा समाली सॉरी हे कोणतं हॉटेल साधना हॉटेल ते महेश जोगळे ते समाली हॉटेल ते गाणेकर मंदिर असे जरा आपण ग्रुप करूया जेणेकरून 5 टप्प्यात काम होऊन जाईल. पहिले 2 ग्रुप पहिल्या टप्प्यात घेऊया आणि 3 ग्रुप तिकडे जाऊ दे नाहीतर ते ॲक्च्युली भरपूर वेळ पूर्ण होत आहे. तर जरा या लीडशीट अमोल शेठ या तुम्ही इथे अमोल शेठ चला तुम्ही या तुमची टीम घ्या लाडकर असं करू नका हा फोटो काढते टीम उभी राहा पटकन चला बरं टीम उभी राहा पटकन हा या घेऊया हे पिशव्या गाडी गाड्या ज्या आपल्या साजरे देऊया लाल गट्ट्यावर गाडी आपल्याला संकलन करायचं आपण बांधून ठेवायचं वरती करा खांद्यावरती असं पाहिजे. तर मित्रांनो हे बघा आपण पुढे जाऊया पण जरा घेतो ना थोडा घेतो. धन्यवाद. अरे सुरुवात तर करा तुमचे काढतो फोटो. तर अशा प्रकारे ही स्वच्छता होते. सगळे हॉटेल व्यवसायिक हे आता परत बंद झालं पाहिजे. हे कोण टाकतायत ना हा ते बंद व्हायला दिसतं. त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे स्वच्छतेसाठी. हो 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 पिशव्या इथे ठेवायच्या आहेत. तुम्ही भरली तर इथे ठेवा.
कलेक्ट करणार आहेत. हा भरेल तशी ठेवत जा. आहेत ना इथे दिलेले आहेत बघा. हो आलो चला. घेतले तुम्हाला. गाडी येऊ दे. ही लस्सी काही कस्टमर पण इथं अशा बाटल्या टाकतात. लस्सी पितात आणि रस्त्यावर टाकतात गाडीतून फेकून. असं करू नका. बारीक सारीक जमवायचे आता. सगळ्यात जमवायचे ना कागद. कागद नाही जमवलं तरी चालतील. प्लॅस्टिक जेवढं प्लॅस्टिक आहे ना. तुझं कसं काढून उचल. आमच्या लाडगरच्या सरपंच बाई पण आलेले आहेत टायमात. संपले इकडे आणायला पाठवले. नाकाला बोललात ना आम्ही सगळे. नाकाला येतो असं म्हटलं. रंजन नाही आला. आलाय ना. चला घरी उचलायला पाहिजे नाही काय. पुढं आहे ना भरपूर आहे तिथे. आणा मंडई आणा. हाटेचा कचरा लागेल. दुसऱ्यांच्या घाण करायचं. घंटा गाडी ती काय ठीक आहे पाठवून आपण. हा बघा दापोली बुरोंडी रस्ता आहे हा.
काय करू नका हो. नाहीतर ते पळून जाते. इकडे बघा. रेडी झालं काय? कुठल्या पेपरला लिहि? सगळ्या पेपर. हा बोलतील ना. बोला 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 हा. बोला. नमस्कार. पर्यावरण दिनानिमित्त त्याचं औचित्य साधून आज दापोली शहरातील दापोली तालुक्यातील सगळ्या सेवाभावी संस्था तसेच दापोली पंचायत समितीच्या वतीने आज स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये वेगवेगळ्या संस्था सहभागी आहेत, हॉटेल व्यावसायिक सहभागी आहेत, व्यापार संघाचे सगळे सदस्य आहेत, नरहरी जी संस्था आहे त्याचे सगळे सेवक यामध्ये सहभागी झालेले आहेत. तर जनतेच्या सहभागातून स्वच्छता करण्याचा हा जो निर्णय आहे हा उत्तम प्रकारे आज राबवण्यात आला आहे. याचा एक धडा घेऊन मी नागरिकांना एक आव्हान करते की आपल्याकडनं कचरा होणार नाही आणि पुढे जाऊन या सगळ्या सेवा करणाऱ्या लोकांना ते काम आपल्यासाठी करायला लागू नये यासाठी आपण प्रत्येक नागरिकाने सतर्क होऊन आपल्या घरातला कचरा हा आपल्या ठिकाणीच आपण एक डंप व्यवस्था करून त्याच्यामध्ये जाळण्याची व्यवस्था करावी. सुका आणि ओला कचरा वेगळा करावा जेणेकरून आपल्या कचऱ्याचा त्रास इतरांना होणार नाही. घाण आपण करायची आणि दुसऱ्यांनी उचलायची हे योग्य नाही. तर आपण सगळे भारताचे सुजाण नागरिक आहोत आणि ह्या सुजाण नागरिक असल्याचा आपण थोडंसं भान ठेवून आपण कचरा या विषयामध्ये व्यवस्थापन करण्यासाठी सतर्क होऊयात असं आव्हान करते आणि थांबते. धन्यवाद. आणि हे सर पावसात पाण्यात हे जाणारच ना ह्याच्याने उलट जास्त समुद्र खराब खायला पाहिजे खायला इथली घाण भरपूर जळून गेली. जाऊन गेले ना. गेलं जळून. हा एवढा डोंगर होता, या लेवल पर्यंत डोंगर होता. किती